नमस्कार विद्यार्थी मित्र हो. पायथागोरस थेरम मध्ये आपण आतापर्यंत 7 प्रॉपर्टीज बघितल्या. मी त्याचा 2 मिनिटात रिकॅप घेतो. पहिली प्रॉपर्टी बघितली होती आपण 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. दुसरी प्रॉपर्टी बघितली कॉर्नर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. थर्ड प्रॉपर्टी बघितली दुसरी कॉर्नर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. थर्ड होती 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. त्याच्यानंतर होती सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. त्याच्यानंतर नेक्स्ट होती जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचे दोन्ही थेरम प्रूफ म्हणून एक्झामला विचारले जातात ते म्हणजे पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. अशा 7 प्रॉपर्टीचा एक्सरसाइज 1.2.1 मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर मी घरी होमवर्क करायला तुम्हाला दिले होते. एक्स्ट्रा प्रॅक्टिस बऱ्याच जणांनी सोडवली. सोडवा, सोपा चॅप्टर आहे. आज आपल्याला लास्ट प्रॉपर्टी बघायची 8 नंबरची, ती म्हणजे अपोलिनियस थेरम. याची प्रूफ एक्झामला अपेक्षित नाही, तरी पण याची प्रूफ म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं थर्ड एक्झाम्पल आहे. मग ते मी घेणारच आहे त्यावेळेस ती प्रूफ होऊन जाईल. याची कशी प्रूफ झाली, एकदाही परीक्षेला विचारली गेलेली नाही, तरी पण ती होणार आहे आपली. की प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं थर्ड नंबरचं गणित याच्यावर आधारित आहे. मग अपोलिनियस थेरम काय म्हणतो बघा नीट. याच्यावर आपल्याला एक्झाम्पल भरपूर बघायचे. इन ट्रायंगल एबीसी एडी इज मेडियन. लक्षात घ्या. आता मेडियन कशाला म्हणायचं हेच माहित नसेल तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. एडी मेडियन आहे म्हणजेच डी इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. किंवा त्याची डेफिनेशनच असे की त्रिकोणाचा व्हर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट यांना जोडणाऱ्या सेगमेंटला काय म्हणलं जातं, मेडियन म्हणलं जातं. ट्रायंगलला किती मेडियन असतात, 3 मेडियन असतात. लक्षात घ्या. जशी एडी काढली तशी इकडून एक काढता येते, सी व्हर्टेक्स पासून एक काढता. ट्रायंगलला 3 मेडियन असतात आणि 8 स्टँडर्ड मध्ये त्यांचा रेशो त्या जी मध्ये काय करतात, कॉन्क्युरंट असतात. लक्षात घ्या. एक संपाती असतात, ते जी मध्ये डिवाइड होतात. जी ला काय म्हणलं जातं, सेंट्रॉइड. 2:1 मध्ये ते डिवाइड होतात. त्याचं काय आता आपल्याला काही काम नाही, फक्त नॉलेज साठी सांगितलं. तर इन ट्रायंगल एबीसी एडी इज द मेडियन. मेडियन म्हणजे काय, ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट यांना जोडणाऱ्या सेगमेंटला काय म्हणायचं, मेडियन म्हणायचं. एडी मेडियन आहे म्हणजे त्याचा अर्थ काय, देअरफॉर डी इज द मिड पॉइंट ऑफ EC. Correct. BC, sorry. D is the midpoint of BC. Correct. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल BD इक्वल टू BC इक्वल टू हाफ ऑफ BC. याला एक म्हणून देतात. करेक्ट. हे अंतर BD आणि BC सारखं अंतर असेल, ते कोणाच्या हाफ असेल, BDच्या. देअरफॉर बाय अपोलिनियस थेरम त्याची प्रूफ मी तुम्हाला पुढच्या एक्सरसाइज मध्ये देणार आहे. आता तो काय अपोलिनियस थेरम तेवढं नीट बघा आणि त्याच्यावर प्रॉब्लेम बघायचे आपल्याला. महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये एक तरी प्रॉब्लेम विचारलं जातं याच्यावर मध्ये. आपण त्याने बाय अपोलिनियस थेरम काय म्हणतो अपोलिनियस थेरम बघा मग, की ज्याच्या व्हर्टेक्स पासून जी मेडियन टाकली त्या व्हर्टेक्सच्या ऍडजसंट साइड कोणत्या बघा. त्या व्हर्टेक्स AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर मेडियनचा स्क्वेअर प्लस हाफ ऑफ BC स्क्वेअर. कंसाचा नाही, नीट लक्षात घ्या, काळजी घ्या. हाफ ऑफ BC स्क्वेअर. फॉर्म्युला बघा. ट्रायंगलला किती साइड आहे, 3. त्यातल्या कोणकोणत्या आल्या बघा. एक AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आणि पुढे सुद्धा आली BC स्क्वेअर, पण हाफ ऑफ BC स्क्वेअर आणि मेडियनचा स्क्वेअर AD स्क्वेअर. 2AD स्क्वेअर प्लस हाफ ऑफ BC स्क्वेअर. और याला थोडं मॉडिफाय करता येतं, दोन्ही चालते. कारण हाफ ऑफ BC स्क्वेअर म्हणजे BD, हाफ ऑफ BC म्हणजे BD इंटू DC. तर त्याला अजून तुम्ही असं लिहिलं तरी चूक नाही. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर. चालतंय, लक्षात घ्या. और BD ची व्हॅल्यू कोण लिहू शकता तुम्ही, DC लिहिलं तरी चालतंय. और तिसरं सुद्धा घेऊ शकता तुम्ही. और का होईल बघा, तिसरा इथं लिहून दाखवतो तुम्ही. तिसरा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2DC स्क्वेअर. 2
2dc². नीट समजून घ्या, तिन्ही एकच आहे. जेव्हा तुम्हाला यातला कोणताही वापरू शकतात, तिन्ही मधलं मिनिंग तेच नाही, फक्त इथला चेंजेस होऊ शकतो. कारण हाफ ऑफ BC ची किंमत जर ठेवली मी, हाफ ऑफ BC इथं BC² ची व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला ठेवता येईल तिथं की BD इक्वल टू, कारण BC म्हणजे कोण आहे, BC म्हणजे 2 BD, BC म्हणजे 2 BD, आणि मग त्याचे जर कॅल्क्युलेशन केलं तर तेवढे लक्षात घ्या. BC ची व्हॅल्यू मी ठेवली 2, BC म्हणजे काय 2 BD, आणि BC म्हणजे कोण 2DC. इथं जर किमती ठेवल्या तर हेच येईल, फार नवीन नाही, तेच आहे, एकच फॉर्म्युले तिन्ही. किंवा थेरमच असं म्हणतोय काय, AB² प्लस AC², बघा ट्रायंगलची ऍडजसंट बाजू ज्याच्यातून मीडियन टाकली त्या व्हर्टेक्सची ऍडजसंट साइड, AB² प्लस AC² इक्वल टू 2AD², 2 मीडियनचा स्क्वेअर हाफ ऑफ BC². एवढाच बदल आहे, हाफ ऑफ BC² घ्या किंवा 2BD² घ्या किंवा 2DC², कारण हे तिन्ही एकच आहेत. लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन मध्ये थोडा थोडा बदल आहे, फॉर्म्युला महत्वाचा आहे. EAD मस्ट बी मीडियन ऑफ, परपेंडिक्युलर नाही, परपेंडिक्युलर वेगळी आणि मीडियन वेगळी, अल्टिट्यूड वेगळी, मीडियन वेगळी, दोन्ही मध्ये फरक आहे. ही मीडियन आहे, अल्टिट्यूड नाही. अल्टिट्यूड म्हणजे सरळ लंब पाहिजे, 90 डिग्री तयार होतो, आपल्याला फरक कळत नाही. परपेंडिक्युलर बायसेक्टर वेगळा, परपेंडिक्युलर वेगळं, आणि मीडियन आहे वेगळी. मीडियन म्हणजे कुणाला सांगतो की BC चा मिड पॉइंट आणि व्हर्टेक्स यांना जोडणाऱ्या सेगमेंटला मीडियन म्हणायचं. AD इज नॉट अल्टिट्यूड, हिअर AD इज मीडियन. आणि म्हणून याचा आपण याच्यावर काय टाकले, फॉर्म्युला केलाय किंवा त्यांनी थेरम प्रूव्ह केलाय. तो थेरम आपल्याला पुन्हा बघायचा आहे, एक्झामच्या दृष्टीने प्रूफ अपेक्षित नाही, पण प्रॉपर्टी खूप महत्वाची, त्याच्यावरच एवढ्या याच्यावरच आता एक्सरसाइज बघायची, ती बघूत आपण. तर पहिला प्रॅक्टिस सेट 2.2 मधला पहिला प्रॉब्लेम खूप महत्वाचा, याच्यावर खूप प्रॅक्टिस करायची. एवढीच थेरम संपला, हा चॅप्टर संपला. 8 प्रॉपर्टी त्यातला अपोनियस आहे, आपण ते बघूया. ओके, पहिलंच एक्झाम्पल घेऊन बघूत आपण, म्हणजे तुम्हाला जास्त समजा काय दिले आणि काय करायचं नीट समजलं पाहिजे. कोणताही थोडा थोडा चेंजेस आहे ते वापरत चला. काय, इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल पहिले एक्झाम्पल बघू. 2. प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातलं पहिलं एक्झाम्पल, इन ट्रायंगल PQR. काय काय दिले बघा, इन ट्रायंगल PQR, S is the midpoint of QR, S is the midpoint of QR, correct. Also PQ equal to 11, PQ equal to 11, PR equal to 17 and PS equal to 13. फाइंड काय करायची, फाइंड QR, फाइंड QR. एक फिगर काढा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की काय दिले, काय करायचं. की इन ट्रायंगल PQR, S is the midpoint of QR, म्हणजेच हा PQR ट्रायंगल होईल, S is midpoint आहे, म्हणजेच PS जर याच्या उलट ती मीडियन आहे. आणि मग इन ट्रायंगल उत्तर सोपं आहे. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, S is midpoint of, S is the midpoint of कुणाचा, QR, V1. Therefore PS is कोण होईल, मीडियन. ती मीडियन आहे म्हणून काय म्हणतात, बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. काय म्हणतो अपोलोनियस थेरम, बघा पुन्हा एकदा. PQ² plus PR² is equal to 2PS² plus half of QR². लक्षात घ्या, हाफ वेगळा आहे, QR चा स्क्वेअर, कंसाचा स्क्वेअर नाही. काही जण 2QS² करते आणि मग आल्यानंतर त्याची दुप्पट करते, दोन्ही बरोबर आहे. काही जण 2QS² घेतलं जमत कसं, जमतंय. काय म्हणजे 2SR² केलं जमतंय, किंवा QR विचारली तर ती डायरेक्ट घेतली तरी चालते, किंवा अगोदर कोणी QS काढून घेते आणि त्याच्या दुप्पट करते, कारण की S is the midpoint of QR, therefore QR is the twice QS, करेक्ट. पुट अप करा व्हॅल्यू, 11² प्लस PR 17² PS 2 into PS चा स्क्वेअर 13² प्लस हाफ into QR².
व्हॅल्यू पुटअप करायच्यात, काहीच करायचं नाही आणि स्क्वेअर करेक्ट माहित पाहिजे, नसेल तर तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग 11 चा स्क्वेअर म्हणजे तुम्हाला 121 प्लस 289 इक्वल 2 into 169 प्लस हाफ into QR स्क्वेअर. ऍडिशन करा 410 410 याचं ऍडिशन बघा किती होतं इज इक्वल टू 338 प्लस हाफ इंटू QR स्क्वेअर. यांचं मल्टिप्लिकेशन बघा 9 2 18 6 2 12 आणि 13 हा चालू आहे करेक्ट. आणि मग त्याला इकडे घेऊन या किती होईल मग 410 minus 338 इक्वल टू हाफ QR स्क्वेअर. नीट बघा मी काय केलंय ह्या 338 ला RHS साइडला आणलं, लेफ्ट हँड साइडला आणलं, तो RHS साइडला होतो लेफ्ट हँड साइडला आणलं. किती येईल सबट्रॅक्शन बघा मग ते 410 minus 338 2 4 11 मधून 4 गेल्या किती राहतील बघा 7 and 0 करेक्ट. 72 इक्वल टू बऱ्याच जणांना इथं जमत नाही, चुकतात. काय केले ते बघा, हे 2 डिवाइडेड इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होते 72 into 2 इक्वल टू QR स्क्वेअर आणि मग 144 इक्वल टू QR स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड QR इक्वल टू 12. कॅल्क्युलेशन करेक्ट आली पाहिजे. 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न. खूप सिंपल आहे. करेक्ट अपोलिनियस थेरम काय आहे ते वापरा, किमती पुटअप करा, स्क्वेअर करेक्ट आले पाहिजेत, कॅल्क्युलेशन ऍक्युरेट आले पाहिजेत, ते येणं गरजेचं आहे. ओके चालेल. आता सेकंड नंबरचा असंच आहे, अजून एक समजून सांगतो. सेकंड नंबरचा असंच प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेशन केले नीट बघा. 338 ला ट्रान्सफर केलं इकडं, ते 72 इन सबट्रॅक्शन त्यांचं 72 ला बरेच जण दोन्ही डिवाइड करतात आणि 36 आणतात, चुकलं. QR 12 येईल, काही जण QS घेते 6 आणते आणि मग त्याची टॉईस करता येईल QR, दोन्ही चालतंय. फॉर्म्युले नीट बघा, जे सोपं वाटतं ते करू शकता तुम्ही. असंच सेकंड नंबरचा एक बघूत आपण, तुमच्या लक्षात येईल बघा. सेकंड नंबरचा काय असंच आहे, इन ट्रायंगल ABC in triangle ABC AB equal to 10, AC equal to 7, BC equal to 9. Then find the length of median drawn to from the point C to AB. median ची लांबी विचारली, लक्षात घ्या. फिगर 30 बघितली तरी चालेल. काय विचारले बघा, फाइंड द लेंथ ऑफ median drawn from point C पासून कोणावर टाकली AB आणि त्या मीडियनला तुम्ही नाव दिलं तरी चालते, CD काय देऊ शकता. फाइंड द C पासून एक टाकलेली मीडियन आहे. फिगर नीट बघा. मग अशाच पद्धतीने तुम्हाला मीडियनची लांबी विचारली, काय काय दिले ते नीट बघा. AB किती दिली तुम्हाला, AB पूर्ण 10 दिली, AC 7 दिली, BC दिली आणि तुम्हाला मीडियन CD विचारली. मग सुरुवात कशी करायची, इन ट्रायंगल ABC CD is the median, CD is the median, correct. Therefore D is the midpoint of AB. लिहिलं तरी चालतं, डायरेक्टली by Apollonius theorem, by Apollonius theorem, by Apollonius theorem काय होईल बघा, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस हाफ ऑफ AB स्क्वेअर. काही जण हाफ ऑफ AD स्क्वेअर लिहिलं तरी चालतंय. AD किती होईल मग 5 होईल जर करायचं असेल तर, कारण की तुम्हाला AB पूर्ण किती 10 आहे, ही 5 ही 5 तसं चालतंय. AC स्क्वेअर नीट बघा, अपोलिनियस थेरम, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस हाफ ऑफ AB स्क्वेअर किंवा 2AD स्क्वेअर चालतंय किंवा 2BD स्क्वेअर सुद्धा चालतंय. पण आपल्याला डायरेक्ट AB दिली, पुटअप करा. AC बघा किती मग 7 स्क्वेअर प्लस BC 9 स्क्वेअर इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस हाफ इंटू AB 10 स्क्वेअर. बघा 10 चा वर्ग करला तर तुम्हाला AB 10 दिली. मग किती
49 plus 81 equal to 2 CD square plus half into अगोदर स्क्वेअर करा 100 2 1 are 2 2 5 are 10 50 त्याचं ऍडिशन करा किती होईल बघा 120 9 1 10 8 आणि 4 130 होईल 9 1 10 8 आणि 4 12 आणि 13 130 मायनस लगेच घेऊन टाका 50 इक्वल टू 2 CD स्क्वेअर 50 इकडे होते इकडे आल्यानंतर मायनस होते आणि त्याच्यातून मला किती होईल 80 इक्वल टू 2 CD स्क्वेअर करेक्ट 130 मधून जर 50 गेले तर किती राहते 130 आणि मग 80 अपॉन 2 इक्वल टू CD स्क्वेअर 40 इक्वल टू CD स्क्वेअर therefore CD इक्वल टू किती होईल अंडर रूट 40 म्हणजे किती होईल ते बघा 2 root 10 अंडर रूट 4 into 10 4 चं स्क्वेअर रूट निघते 2 अंडर रूट 10 म्हणजे CD ची व्हॅल्यू किती आली मीडियन CD इक्वल टू 2 अंडर रूट 10 CM काही दिलेलं नाही म्हणून तेवढं ते आन्सर करेक्ट हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन नीट आले पाहिजेत तेवढी काळजी घ्या सिंपल आहे असे भरपूर करायचे तुम्हाला मी देणार आहे ओके आता थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघायचा त्यालाच अपोलिनियस थेरम आहे तो कसा आहे ते मी तुम्हाला सांगन महत्वाचा आहे एवढं मोठं गणित परीक्षा देणार नाही त्यातली एखादी प्रूफ येऊ शकते पण इथं दोन प्रॉब्लेम एकत्र लिहिलेत आणि सोडवायचे आपण बघू ते चालेल बघा कुठं काही लक्षात येत नसेल तर दमाने समजून नीट घ्या हे 2 CD स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड झाले 80 ला 2 ने डिवाइड केला 40 झाले 40 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड CD इक्वल टू अंडर रूट 14 त्याचा मी मल्टिप्लिकेशन केलं 10 into 4 4 चं स्क्वेअर रूट निघालं 2 अंडर रूट 10 10 ला जोडी नाही म्हणून CD इक्वल टू 2 अंडर रूट 10 CD इज द मीडियन ऑफ ट्रायंगल ABC ओके नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघू थर्ड नंबरचा थर्ड नंबरचा प्रॉब्लेम महत्वाचा मी तुम्हाला म्हणलं होतं की याच्यावर अपोलिनियसची प्रूफ देणार आहे मी काय दिलंय इन फिगर से PS इज अ मीडियन PS median I mean S is the midpoint of QR and PT perpendicular to QR दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR into ST प्लस QR स्क्वेअर अपॉन 2 आणि इथं तेच आहे फक्त साइन बदल आहे PQ स्क्वेअर PR स्क्वेअर म्हणजे हा आहे आणि PQ म्हणजे हा आहे नीट लक्षात ठेवा जर मी ऑब्झर्वेशन केलं प्रॉब्लेम तर बऱ्याच गोष्टी नीट लक्षात येतात PR स्क्वेअर घेतलंय बाकी इथं PS स्क्वेअर आहे फक्त साइन बदल आहे मग ह्या दोन गोष्टी मी प्रूव्ह केल्या एकदा आणि ह्या दोघांचं जर मी ऍडिशन केलं तर अपोलिनियस थेरम येतो बघा कसं येतो ते की कारण की दोघांचं ऍडिशन केलं तर ही टर्म आणि ही टर्म काय होईल कॅन्सल होईल आणि मग काय होईल PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर आणि PS स्क्वेअर 2PS स्क्वेअर आणि हे QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू होती हाफ ऑफ QR स्क्वेअर म्हणजे या दोघांचं ऍडिशन केले की आपल्याला उत्तर येते त्या दोन जर प्रूव्ह केल्या आणि ऍडिंग 1 and 2 म्हणलं की आपलं उत्तर अपोलिनियस थेरम येते विचारला जाणार नाही तरी पण सांगायला आपल्याला माहिती असावं एखादा परीक्षक तुम्हाला ट्विस्ट करू शकतो एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अवघड निश्चित नाही तर आलं तरी पहिल्यालाच अपोलिनियस थेरम या दोघांच्या ऍडिशन याला नाही या दोन सेपरेट प्रूफ दिलेत आणि मग तुम्हाला लक्षात आलं असेल की ट्रायंगल PS हा ऑब्वियस अँगल ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल PQS हा कसा आहे ते तो हा ऑब्वियस अँगल ट्रायंगल आहे ना ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे याचे तुम्हाला ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण नंतर थोडा बदल आहे पेज नंबर 40 वर सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम आहेत ते एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी आणि दुसरी ऑब्वियस अँगल ट्रायंगल त्याचाच आधार घ्यायचा आपल्याला मग सुरुवात करून इन ट्रायंगल PQR say PS is the median therefore S is काय होईल S is the midpoint of QR therefore QS equal to SR equal to half of QR मला एक नाव द्यायचं काम now in triangle PTS now PT perpendicular काढल्या किंवा also म्हणा also PT perpendicular to QR given
हे सुद्धा गिव्हनच आहे, लक्षात घ्या. लिहा करून PT perpendicular to QR. Therefore, in triangle PTS, therefore in triangle PTS, angle T equal to 90 degree. Therefore, PS square equal to PT square plus TS square किंवा ST square म्हणा, जे नाव आहे ते तुम्हाला ST square. पायथागोरस थेरम, त्याला किती नाव द्या त्याचं मला काम आहे. TS square equal to in right angle triangle PTS, TS square equal to PT square plus ST square, correct? Now in triangle, आता आपण उत्तराकडे बघू पहिले. PTR, in triangle PTR, angle T equal to 90 degree. Therefore, PR square equal to PT square plus TR square. Pythagoras नीट लक्ष. PR square equal to PT square plus TR square. PT square equal to TR square. Therefore, PR square equal to, मी काय म्हणतो बघा, PT square plus TR ची फोडतो. TR means ST plus SR. ST plus SR bracket square. नीट बघा. TR या सेगमेंटची फोड केली, ब्रेक कसं केलं तर TR ला मी काय केलं, ST plus SR, ST plus SR म्हणजे लक्षात घ्या. आणि मग इथे A plus B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. PR square equal to PT square plus ST square plus 2ST into SR plus SR square. काय काय केलं नीट बघा. मी PR square मला उत्तरात PR square पहिले मी घेतला. पहिल्यांदा QS equal to SR equal to half of QR दाखवलं, 1 नाव दिलं. नंतर PS square equal to PT square plus ST square. पायथागोरस वापरला, 2 पायथागोरसचा वापर केला. नंबर 3 PR स्क्वेअर म्हणजेच काय, PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर, बट TR मीन ST प्लस SR आणि A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. डायरेक्ट होणार नाही, पहिल्या पदाचा वर्ग दोन्ही पदाच्या गुणाकाराचे दुप्पट आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. मग आता नीट लक्ष द्या, उत्तराकडे चालू जाऊ. आपल्या जे प्रूव्ह करायचं त्याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर, PT square plus ST square mean what? PS square, PR square equal to काय होईल मग, PS square from 2ST as it is plus SR means what? Half of 2ST as it is. SR means what? Half of QR plus SR means half of QR bracket square with बघा लक्ष द्या, half of QR bracket square. कुठून बदल करायला बघा, from 1 and 2. नीट लक्ष द्या, कुठून बदल करायला नीट बघा. ही स्टेप मी पुन्हा एकदा डबल रिपीट सांगतो. PT square plus ST square means PS square from 2ST plus 2ST as it is, correct? 2ST as it is. SR means half of QR plus last SR means what? SR means half of QR, पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून याचा सुद्धा काय केलं मी, स्क्वेअर केला. लक्षात घ्या, थोडंसं पुढे घेतलं तरी चालेल, क्या राहू द्या, डबल झाला होता म्हणून कॅन्सल केले. PS स्क्वेअर PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर मीन्स PS स्क्वेअर प्लस 2ST as it is. SR ची व्हॅल्यू अगेन चेंज केली. SR मीन्स हाफ ऑफ QR, करेक्ट, फ्रॉम 1 प्लस SR मीन्स हाफ ऑफ QR, पण याचा स्क्वेअर म्हणून याचा सुद्धा काय केलं, स्क्वेअर केलं. आणि म्हणून उत्तर काय येते बघा. पहिलं PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस स्टेप वाढतो, स्टेप 2 काय होते, कॅन्सल होते. ST into QR प्लस 1/4 किंवा एवढंच विचारलंय, 1/2 QR ब्रॅकेट
स्क्वेअर. याला किती नाव द्या? 1, 2 and 3. ही पहिली प्रूफ तुमची झाली लक्षात घ्या. तिथे बघा PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST. मागे पुढे झालं काही फरक पडत नाही. ST इंटू QR लिहिलं काय? QR इंटू प्लस हाफ इंटू खाली लिहिलंय QR अपॉन 2 लिहिलं काय? हाफ इंटू QR ब्रॅकेट्स दोन्ही एकच आहे लक्षात घ्या. मेथड थोडं बदल आहे. हेच उत्तर आहे. QR इंटू ST किंवा ST इंटू QR. QR बाय 2 लिहिलं काय? हाफ QR स्क्वेअर लिहिलं काय? काही फरक पडत नाही. हे QR स्क्वेअर बाय 4 होईल लक्षात घ्या. ही पहिली प्रूफ इथं झालेली आहे लक्षात घ्या. ओके, पुन्हा 1 मिनिटात पुन्हा रिकॅप घेतो याचा. In triangle PQR, PS is a median, therefore PS is a midpoint of QR, QS equal to SR is half of QR. करेक्ट. याला एक नाव द्यायचं काम आहे आपल्याला इथं. Also PT perpendicular QR given. त्याच्यामुळे 3 राईट अँगल ट्रायंगल होतात. नीट बघा. पुन्हा आपण बघू. In right angle triangle PTS PS square equal to PT square plus ST square. त्याला 2 नाव दिलं. Now in triangle PTR PR square equal to PT square plus TR square. TR मतलब TR सेगमेंटला दोन सेगमेंट मध्ये डिवाइड केलं. ST plus SR होल स्क्वेअर A plus B ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरला आणि त्या किमती आणल्या. PT स्क्वेअर plus ST स्क्वेअर म्हणजेच कोण? PS स्क्वेअर प्लस 2ST as it is. SR means half of QR. हे 2 कॅन्सल होते आणि SR means half of QR ब्रॅकेट स्क्वेअर आणि उत्तर येईल PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस ST into QR प्लस हाफ ऑफ QR स्क्वेअर किंवा QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणलं तरी काही फरक पडत नाही. अर्धी प्रूफ झाली एका बाजूची. अशी दुसरी करायची. याला मुद्दाम 3 नाव दिलं आहे. अपोलिस थेरम नाही, पण 3 आणि 4 ची जर ऍडिशन केली, याची याची ऍडिशन केली, हे प्रूफ झाल्यानंतर अशीच लिहायची. यालाच अपोलिस थेरम म्हणायचं. आता दुसरा भाग बघूत आपण. ओके, हे जशाला तसं होतं इथपर्यंत तुम्हाला समजण्यासाठी. त्यामुळे हे केलं तरी चालतंय. आता नाव इथं बघूया. नाव इन ट्रायंगल मी कोणत्या घेतो बघा. नाव इन ट्रायंगल आपल्याला PR आपल्याला आता PQ स्क्वेअर पाहिजे. इन ट्रायंगल PTQ angle Q equal to 90 degree. Therefore PQ square equal to PT square plus QT square. Pythagoras PQ square equal to लक्ष द्या PT square as it is. पुन्हा QT ची फोड करतो मी. काय करतो बघा. QT ला मी असं देतो QS minus ST ब्रॅकेट बघा. जमतंय का बघा. अर्थ बदलला नाही. QT ला लिहिलं QS minus ST ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं 8 ला असं लिहिलं मी 9 - 1. काही रिझन बदल तसं तिथं मी काय केलं नीट बघा. QT ला मी दुसऱ्या भाषेत दिलं QS मायनस कोण? ST. QS मायनस ST म्हणजेच QT. मिनिंग न बदलता मी ते चेंज केलं आणि मग इथे A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला होता. PQ स्क्वेअर इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. QS स्क्वेअर किंवा SQ स्क्वेअर काय मायनस 2QS इंटू ST प्लस ST स्क्वेअर. काय बदलले बघा. QS चा स्क्वेअर मायनस 2QS इंटू ST प्लस ST स्क्वेअर. आता मग PT स्क्वेअर पुन्हा एक स्टेप वाढीत तुम्हाला PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर एकत्र घेतो तुम्हाला समजलं. प्लस ही टर्म आणि ही टर्म जवळ घेतली प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू ST. PQ स्क्वेअर इक्वल टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर means what? PS स्क्वेअर. PS स्क्वेअर plus QS means what? QS square means half of QR bracket square minus
2qs. पुन्हा qs ची व्हॅल्यू ठेवून द्या 2 into qs ची व्हॅल्यू काय आहे हाफ ऑफ qr into st. स्टेप लिहित बघा फ्रॉम याला सुद्धा म्हणा फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and हा सुद्धा बदल कुठून गेला 1 and 2 ना चेक करा. पुन्हा एकदा सांगतो बघा पुन्हा मी कोणत्या ट्रायंगल पहिल्या PTR चा विचार केला तर मला PR स्क्वेअर पाहिजे होतं. आता कोणता केलाय PTQ. PQ स्क्वेअर इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. मी QT ला कसं लिहिलंय QS मायनस काय ST. त्याचं एक्सपान्शन केलं QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू डॉट म्हणजे इंटू ST प्लस ST स्क्वेअर. मी PT स्क्वेअर आणि ST स्क्वेअर ही टर्म जवळ आली. QS स्क्वेअर ॲज इट इज हे दशाला तसं. पण PT स्क्वेअर प्लस ST चेंजेस बघा आता PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर मीन्स PS स्क्वेअर. QS मीन्स व्हॉट हाफ ऑफ QR तर त्याचा स्क्वेअर म्हणून ते K स्क्वेअर केला मायनस 2 इंटू QS मीन्स हाफ ऑफ QR आणि ST ॲज इट इज हे 2 काय होते कॅन्सल होते आणि मग त्याला आपण अरेंज करू व्यवस्थित आणि मग त्यांचं आपण ऍडिशन करायला हरकत नाही. मग काय होईल बघा therefore मग काय होतं बघा PQ स्क्वेअर इक्वल टू काय होते बघा PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST. QR अगोदर घेतो तुमचा QR किंवा ST इंटू QR काही मग QR इंटू ST कोणी चालते ST इंटू QR ल्या काही फरक पडत नाही प्लस 1/2 QR ब्रॅकेट स्क्वेअर हेच प्रूफ करायचंय. त्याला 4 नाव त्या दोन्ही प्रूफ आपल्या संपल्या आणि जर 3 and 4 चं ऍडिशन केलं तर अपोलियस थेरम येतोय. त्याची LHS ऍड करा काय होईल PQ स्क्वेअर. विचारलं नाही पण सांगायला मी तुमच्या नीट लक्षात घ्यायला अपोलियस थेरम म्हणायचं. 3 आणि 4 चं ऍडिशन करा PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इक्वल टू 2PS स्क्वेअर. हे PS स्क्वेअर आणि PS स्क्वेअर काय होते 2PS स्क्वेअर आणि या दोन्ही टर्म तिथं कॅन्सल होतात कारण ही निगेटिव्ह आहे ती पॉझिटिव्ह आहे. आणि हाफ QR स्क्वेअर ते किती होते 1/2 QR स्क्वेअर. तुम्ही ऍडिशन करून बघू शकता की होईल. करायची असेल तर QR स्क्वेअर बाय 4 आणि QR स्क्वेअर बाय 4 म्हणजे 2QR स्क्वेअर बाय 4 होईल. 2 कॅन्सल होते आणि मग हे हाफ QR स्क्वेअर यालाच अपोलियस थेरम सुद्धा मानलेलं आहे. म्हणजे तिसरा प्रश्न विचारला नाही तरी मी सांगितलंय. थोडी प्रूफ मोठी परीक्षेत एवढी येणार नाही आली तरी तुम्हाला त्या 2 येत्या किंवा त्यातली एक येऊ शकते किंवा अशा टाईप बदलून येऊ शकते. ओके जे इकडलं केलंय PTR चं केलंय तेच PTQ चं करा कारण तुम्हाला PQ स्क्वेअर पाहिजे PR स्क्वेअर पाहिजे. नीट लक्ष द्या खूप सिंपल आहे. ओके 4 नंबरचं सिंपल आहे पुन्हा अपोलियस वापरायचं आहे आणि 5th नंबरचं थोडंसं वेगळं आहे ते आपण घेऊ. अगोदर 4 नंबरचं घेऊन चालेल. 4 नंबरचं सिंपल प्रॉब्लेम आपण घेऊन टाकू आणि लास्ट प्रॉब्लेम एक्झरसाइज समथिंग मग राहिलेले प्रॉब्लेम सेट बघूच आपण. याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला भरपूर देणार आहे. जरा आउट ऑफ टेक्स्ट आहे भरपूर घेणार आहे. करणारे पहिले विद्यार्थी लक्षात घ्या याच्यापेक्षा संधी कोणती नाही. फायदा उचला दुर्लक्ष करू नका नुकसान होईल. एखादा आपण YouTube चॅनल आपण बघितलं नसेल तर तुम्हाला रिपीट बघायला चॅनल. पुढचा प्रॉब्लेम सोपा आहे. इन ट्रायंगल ABC 4 नंबरचा इन ट्रायंगल ABC M is the midpoint. M is the midpoint of PC and AB square if AB square plus AC square
इज इक्वल टू 290 सेंटीमीटर दोघेच ऍडिशन दिलंय cm स्क्वेअर दिलंय am इक्वल टू 8 cm फाइंड bc किती विचारली फिगर जर काढली तुम्ही लक्षात येईल तुम्हाला की सिंपल फिगर आहे मीडियन नीट काढा परपेंडिक्युलर 90 मिड पॉइंट वाटला पाहिजे abc of BC. M is the midpoint of BC. AM median होईल आणि midpoint होईल आणि मग आपलं उत्तर येईल. उत्तर सुरुवात काय करायची in triangle ABC M is the midpoint of BC. Therefore AM is median. Therefore, by Apollonius theorem, by Apollonius theorem, काय होईल पुन्हा एकदा चेक करा त्याच्यावर मी भरपूर प्रॉब्लेम प्रॅक्टिसला देणार आहे AB square plus AC square equal to 2AM square plus half of BC square. Okay? वैल्यू पुट अप कर AB square plus AC square दिलाय 290 equal to 290 सेंटीमीटर स्क्वेअर दिले आणि 2am square am किती दिले 2 into 8 square plus half of BC square 290 equal to 2 into 64 plus half of BC square 290 equal to 128 plus half of BC square ट्रांसफर करायचं 290 minus 128 equal to half of BC square 290 minus 128 subtract करा 2 3 6 and 1 remaining correct 162 equal to half BC square if 2 divided केल्यानंतर मल्टिप्लाय होते 162 into 2 equal to BC square 324 equal to BC square. Taking square root of both sides, BC equal to 80 centimeter. Okay. कॅल्क्युलेशन निकाली पाहिजे 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जातो सिंपल आहे असेच जर प्रॉब्लेम सेट मधला 17 आणि 18 नंबरचा प्रॉब्लेम सेट मधला 17 आणि 18 तुम्ही करू शकता असेच फक्त नंबर मोठे दिले 40 42 ह्यात 17 आणि 18 प्रॉब्लेम सेट 2 मला 17 आणि 18 तुम्ही करा मी असे प्रॅक्टिकल देणार आहे एकच प्रॉब्लेम राहिला स्टार केलेला आहे तो घेतो मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घेणार आहे मी सिंपल पद्धतीने इथं जी कंडिशन आहे त्या पद्धतीने घेणार नाही ओके लास्ट प्रॉब्लेम 5 नंबरचा थोडा स्टार केलाय छान इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे नीट लक्ष द्या थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रूव्ह करून दाखवणार आहे जे तिथं मला हिंट दिली त्या पद्धतीने काय इन फिगर पॉइंट टी इज द इंटिरियर पॉइंट ऑफ रेक्टँगल PQRS टी हा एनी पॉइंट आहे कुठे आहे रेक्टँगलच्या इंटिरियर भागात आहे लक्षात घ्या टी इज द एनी पॉइंट इंटिरियर ऑफ रेक्टँगल PQRS प्रूव्ह दॅट PT square plus TQ square बघा कुठे आहे equal to TP square plus TR square पुन्हा नीट बघा काय म्हणतो ते TS square plus TQ square is equal to TP square plus TR square काय काय केले बघा कन्स्ट्रक्शन काय केलं बघा कन्स्ट्रक्शन draw diagonal PR and QS intersect at point O as shown in figure construction it बघा also join
ऑल्सो जॉईन ओटी, ऑल्सो जॉईन ओटी. त्याच्यामुळे फिगर कशी तयार झाली बघा. तुम्हाला एक स्टार तयार झाल्यासारखं वाटत, चांदी टाईप दिसायला. फार सिंपल आहे. प्रूफ काय प्रूफ करायचे आहे? प्रूफ इन फिगर क्वाड्रिलॅटर PQRS is a rectangle given, but diagonals of rectangle are congruents. Diagonals of rectangle are congruent का property. Therefore मी काय म्हणू शकतो बघा, therefore PR equal to QS. Therefore PR equal to QS. त्याला इक्वेशन 1 नाव. डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात आणि बायसेक्ट सुद्धा करतात, लक्षात घ्या. each other. Diagonals of rectangle are congruent and bisect each other. लिहिलं तरी काही हरकत नाही, माहित पाहिजे आपल्याला. सगळ्या प्रॉपर्ट्या क्वाड्रिलॅटरलच्या पायथागोरस मध्ये उपयोगाला येतात, लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटर चॅप्टर लास्ट स्टँडर्ड मध्ये आपण अभ्यासला. त्याच्या सगळ्या पॅरलोग्राम, रोम्बस, स्क्वेअर, रेक्टँगल सगळ्या प्रॉपर्ट्या माहित असणं गरजेचं आहे. डायगोनल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. बायसेक्ट सुद्धा करतात, लक्षात घ्या. पण विशेष प्रॉपर्टी काय आहे त्याची? म्हणजे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. नाउ इन ट्रायंगल, मी कोणत्या ट्रायंगलचा विचार करतो बघा. नाउ इन ट्रायंगल STQ rectangles are congruent and bisect each other. इथं चांगलं आहे. Congruent and bisect each other. मुद्दाम आहे, पण त्याचं काम आहे पुन्हा. PR equal to QS. PR equal to QS सुद्धा होईल आणि काय होईल मग? OP equal to OR and OS equal to OR. OQ सुद्धा होईल. also लिहिलं तर काही हरकत नाही की OP equal to OR equal to OS equal to OQ. OP equal to OR equal to OR equal to OS equal to OQ. गरज आहे म्हणून आपण त्याला दोन्हीला मिळून एक नाव दिलं तरी चालतंय, काही फरक पडत नाही. त्याची आवश्यक समजण्यासाठी आता नीट लक्षात घ्या. नाव इन ट्रायंगल, पुन्हा सांगतो, हा रेक्टँगल आहे म्हणजे त्याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट आणि बायसेक्ट करतात. हा जर 7 असेल तर हा सुद्धा 7 असेल. बायसेक्ट केल्यामुळे 3.5 सगळेच होते. कोणते? OP, OQ, OR, OS आणि OQ हे सगळे कॉन्ग्रुएंट होते. त्याला 1 नाव द्या. नाव इन ट्रायंगल, मी कोणता ट्रायंगल घेतो बघा. नाव इन ट्रायंगल SQT, now in triangle STQ, लक्षात घ्या. STQ, O is the midpoint of SQ. Therefore OT is काय होईल मग? OT is median. करेक्ट? बघा त्यात बसले नाही. कोणता ट्रायंगल नीट करा, हे समजण्याची प्रूफ सोपी. इन ट्रायंगल STQ बघा की O is the midpoint of SQ का? की डायगोनल बायसेक्ट ईच अदर, म्हणून O is the midpoint of SQ. O मिडपॉइंट झाला ह्या ट्रायंगल मध्ये, OT काय होईल? मीडियन होईल. Therefore by Apollonius theorem, by Apollonius theorem काय होईल? Apollonius theorem नीट बघा की TS square plus TQ square is equal to 2OT square किंवा 2TOT square plus half of SQ square, SQ किंवा QS square काही म्हणा, half of QS square. याला 2 नाव द्या. पुन्हा एकदा नीट बघा. इन ट्रायंगल STQ O is the midpoint of SQ का? करेक्ट? आणि therefore OT कोण झाली? त्याची मीडियन होईल. आणि therefore by Apollonius theorem काय होईल? TS square plus TQ square,
ts square plus tq. STQ in triangle STQ ts square plus tq square equal to 2ot square and half of कोण होईल qs square. याला किती नाव द्या 2. Also in triangle असंच also in triangle कोणता घेतात बघा आपल्याला कोणता पाहिजे आपला हा झाला कोणता STQ झाला. आता कोणता घ्या also in triangle PTR. Also in triangle PTR असंच आहे की O is the midpoint of PR. O is the midpoint of PR. Therefore OT is coming. OT is median. Therefore by Apollonius theorem. Therefore by Apollonius theorem by Apollonius theorem काय होईल बघा. Apollonius theorem काय म्हणतो ते बघा नीट इथं पुस्तक तुम्हाला समजण्यासाठी. बाय Apollonius theorem काय कोणत्या ट्रायंगलचा PTR काय होईल मग TP स्क्वेअर तेच नाव आहे का बघा TP स्क्वेअर प्लस PTR घेतला TR स्क्वेअर इज इक्वल टू 2OT स्क्वेअर. OT घेतला तर 2OT स्क्वेअर प्लस हाफ ऑफ PR स्क्वेअर. याला किती नाव द्या 3 नाव. 3 गोष्टी कळाल्या का नीट बघा की PT स्क्वेअर TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इक्वल टू 2OT स्क्वेअर प्लस हाफ ऑफ PR स्क्वेअर. पुढे एकदा नीट सांगतो खूपच संपली. फ्रॉम 1 2 and 3 क्वाड्रिलॅटर PQRS हा काय रेक्टँगल आहे. कन्स्ट्रक्शन काय जॉईन काय केलं की PR आणि QS हे काय केलेत मी diagonals PR and QS which intersect at point O as shown in figure. Join OT PT लिहिलं तरी चालते. OT PT TQ पुन्हा TS आणि TR एवढे जोडले जातात. करेक्ट. जॉईन PT OT जोडलंय PT जोडलंय TR जोडलंय करेक्ट. PT TQ जोडलंय TS जोडलंय आणि TR सुद्धा जोडले लक्षात घ्या. आणि मग आपल्याला क्वाड्रिलॅटर कोणता रेक्टँगल आहे. रेक्टँगलचे डायगोनल कसे असतात कॉन्ग्रुएंट अँड बायसेक्ट इच अदर. म्हणून PR इक्वल टू कोण केलं मी QS आणि त्याचे बायसेक्ट सुद्धा करतात म्हणून हे सुद्धा OP इक्वल टू OR इक्वल टू S इक्वल टू कोण होईल OQ. नाव इन ट्रायंगल दोन ट्रायंगल नीट बघा STQ हा ट्रायंगल नीट बघा कुठे दिसायला STQ की O is midpoint of कोणाचा आहे SQ. O is the midpoint of SQ. Therefore OT is median. Therefore by Apollonius theorem TS square plus TQ square equal to 2OT square half of QS square. लक्षात घ्या. ट्रायंगल मध्ये नीट बघा तो ट्रायंगल. Also in triangle PTR असंच आहे. O is the midpoint of PR. Therefore OT is median. Therefore by Apollonius theorem TP square plus TR square PTR मध्ये बघा TR हे बघा 2OT square plus half of PR square. आता नीट बघा फ्रॉम उत्तरच झालं फ्रॉम 1 2 and 3 1 2 and 3. 1 काय म्हणतो बघा PR equal to QS. PR equal to कोण आहे QS बघा. म्हणजे इथं हाफ ऑफ PR स्क्वेअर आणि हाफ ऑफ QS स्क्वेअर सारखे. पुन्हा याची 2OT स्क्वेअर आहे इथं 2OT स्क्वेअर आहे करेक्ट. आणि हाफ ऑफ PR स्क्वेअर आणि हाफ ऑफ QS स्क्वेअर सारखे फ्रॉम 1 वरून. आणि म्हणजेच यांची दोघांची RHS साइड कशी इक्वल आहे कारण की PR आणि कोण इक्वल आहे QS इक्वल आहे. म्हणजे हाफ ऑफ PR स्क्वेअर हाफ ऑफ QS स्क्वेअर इक्वल झाले. 2OT स्क्वेअर इथं आहे 2OT स्क्वेअर आहे 2 आणि 3 ची काय RHS साइड सारखी म्हणजे त्यांची लेफ्ट हँड साइड सारखी असेल आणि म्हणून आपण प्रूव्ह करू शकतो काय
ts स्क्वेअर प्लस tq स्क्वेअर इक्वल टू tp स्क्वेअर प्लस tr स्क्वेअर. दोन वेळा अपोलनेस वापरलाय, काही नाही. प्रॉपर्टी इथे एकदा अपोलनेस वापरली आणि 9 स्टँडर्डची प्रॉपर्टी वापरली, कोणती? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट अँड बायसेक्ट इच अदर. मिक्स प्रॉपर्टी झाल्या, म्हणून याला स्टार्ट केलंय. हायर ऑर्डर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे की इथं तुम्हाला मिक्स प्रॉपर्टी 9 स्टँडर्डचा यूज केला ना, अपोलनेस किती वेळा वापरला? 2 वेळा वापरला आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून सोडवलंय. महत्वाचा प्रॉब्लेम आहे, नीट लक्ष द्या. ओके, आता आपण इथं 2.2 एक्सरसाइज संपलेली. याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस देईन, ती सोडवायची तुम्ही. यानंतर प्रॉब्लेम सेट सुरू करू. मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे आणि प्रॉब्लेम सेट 2 मधलं ते सुद्धा करायचे. क्वेश्चन नंबर 6 पर्यंत नीट ऐका. प्रॉब्लेम सेट 2 मधला 1 to क्वेश्चन नंबर 6 होमवर्क म्हणून करा. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा 17 and 18 एवढे प्रॉब्लेम होमवर्कला करायचे. उरले 7 to 16 प्रॉब्लेम मी इथं घेणार आहे आणि याच्यावर आउट ऑफ टेक्स्ट सुद्धा घेणार आहे. ह्या 2.2 वर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे, म्हणून हे सगळं काम तुम्ही करायचंय. 2.2 वरची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची. प्रॉब्लेम सेट 2 मधला 1 to क्वेश्चन 6 आणि प्रॉब्लेम सेट मधला 17 and 18 असं पूर्ण काम वर्क करायचंय. ज्या एक्सरसाइज मी घेतली ती सुद्धा नोटबुक वर कंप्लीट करत चला. तुमचं नोटबुक सगळं व्यवस्थित पाहिजे. एखादे प्रॉब्लेम आले नाही तर मी तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या PDF टाकलेले आहेत, बघत चला. दीप्ती रांजणचा असो किंवा डाकेची असो, प्रत्येक विद्यार्थ्याचे आलटून पालटून मुद्दाम टाकतो. जे पहिल्यांदा चांगलं लिहितोय ओळखू यावा हा उद्देश. आणि अलर्ट विद्यार्थी पुन्हा हे पटकन काम करतात, म्हणून त्यांचंही कौतुक होतंय. या सर्व दृष्टीने मी टाकत असतो. PDF बघत चला. नाही आलं तर बघायचं. इतक्यावर एखादं नाही आकलन झालं, अंडरस्टँड झालं तर तुम्ही मला विचारू शकतात वैयक्तिक, सर मला हे समज नाही, समज मी बघितलंय पण समज. असं होणारच नाही, पण की आपल्याला कळतच आहे. इतकं घेतल्यानंतर आपल्याला अपोलनेस असून काय गणित असणार आहे. पायथागोरसचं सुद्धा खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, ते बघा. खूप अभ्यास व्यवस्थित होऊन जाईल तुमचा. ओके, आज इथंच थांबूत आपण आणि नंतर प्रॉब्लेम सेट मध्ये भेटूया. थँक्यू.